मौजमजा करण्यासाठी बळजबरीने मोबाईल हिसकावून चोरी करणारे 3 आरोपी व एक विधी संघर्षित बालक 10,25,000 रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। फिर्यादी नामे अविनाश भानुदास आव्हाड हे सिद्धार्थनगर झोपडपट्टीकडून आनंदनगर कॉलनीकडे चौकाकडे पायी जात असताना गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्रासमोर फिर्यादी यांच्या पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या 2 अनोळखी इसमांनी त्यांच्या हातातील 50,000 रुपये किमतीचा आयफोन 14 प्लस हा बळजबरीने ओढून खेचून आनंदवन कॉलनी चौकाच्या दिशेने पळून गेल्याने सदर इसमाविरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वरील गुन्ह्यातील चोरीस ॲपल कंपनीचा मोबाईल हा विकी काळे, ऋतिक हिरे, शुभम इंगळे अशांनी चोरी केला असून ते सदरचा मोबाईल विक्री करण्यासाठी सुझुकी एक्सेस मोपेड गाडी यावर चांदशी आनंदवली भागात नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे विकी प्रभाकर काळे वय 22 वर्ष, ऋतिक रावराव हिरे वय 24 वर्ष, शुभम सुभाष इंगळे वय 21 वर्ष यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 6 मोबाईल फोन व एक सुझुकी एक्सेस मोपेड गाडी मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली। सदरचे मोबाईल फोन हे त्यांनी 1-2 महिन्यात MIDC अंबड, सातपूर, कामगार नगर, कॉलेज रोड, गंगापूर भागातून पायी चालणाऱ्या इसमांच्या हातातून हिसकावून चोरी करून मोटारसायकलवर पळून गेलो होतो याबाबत माहिती देऊन चोरी केल्याची कबुली दिली। आरोपी नामे विकी प्रभाकर काळे वय 22 वर्ष राहणार आंबेडकर नगर, सातपूर, नाशिक, ऋतिक रामराव हिरे वय 24 वर्ष राहणार रामेश्वर नगर, गंगापूर रोड, नाशिक, शुभम सुभाष इंगळे वय 21 वर्ष राहणार सोमेश्वर कॉलनी, सातपूर, नाशिक यांच्या ताब्यातून व विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून एकूण 25 मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली एक ॲक्सेस मोटारसायकल असा एकूण 10,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।